Hello, hello. This is my artifact episode number 1696. आजची तारीख आहे सप्टेंबर 29, 2019. आता वाजले रात्रीचे 10:30. लास्ट टाइम आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला होता तो 27 तारीख आणि आजची 29 तारीख आहे. 27 तारखेला मी ऍक्च्युली सकाळी केला होता या. सो दॅट मीन्स हा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे तो 26 तारखेचा आहे. तर आपण 27, 28 आणि आजचा 29 असे 3 आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचे आज. ओके वेल, आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्यामध्ये कसं आहे की नंबर ऑफ आर्टिफॅक्ट एपिसोड वाढवणं हे इम्पॉर्टंट आहे की त्याच्यामधलं कंटेंट जो आहे तो. वेल, जर म्हणलं गेलं तर 27 तारीख म्हणजे शुक्रवार, आणि शुक्रवारी मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही करू शकलो कारण माझी नाईट शिफ्ट होती. नाईट शिफ्ट म्हणजे रात्री 12:30 पर्यंत घरी आलो तेव्हा 12:30-1 वाजलाच होता. मी करू शकत होतो बट आय वॉज रिअली टायर्ड ऑन दिस डे. युजली माझी नाईट शिफ्ट राहिली ना तर नेक्स्ट डे मी मॉर्निंगला करतो, म्हणजे फ्रेश वगैरे झालं की मग मस्त आरामात रेकॉर्ड करतो. बट त्या दिवशी नाही झालं. सो पण असं काही फारसं काही स्पेशल वगैरे झालं नाही त्या दिवशी शुक्रवारी. ओके, युजली नॉर्मल. आणि दॅट्स इट. शनिवारी म्हणजे काल, येस, कालचा दिवस माझ्यासाठी शायद वन ऑफ द नाईट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली ग्रेट डे. या म्हणजे युजली माझं कधी असं होत नाही. शनिवारी अचानकपणे मला वनमॅनचा कॉल आला म्हणे आपल्याला रोठ्याला जायचं आहे म्हणे. ऍक्च्युली यांचं व्हॉट्सअपवर डिस्कशन होत होतं. ओके, मी घरी आलो होतो. माझ्यापाशी पैसे नाही, काही नाही, तू घरी कशाला आला. पण ऍक्च्युली 2 हप्त्यानंतर घरी येणं काइंड ऑफ माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. व्हाय, कारण थोडे कपडे धुवायचे असते. ओके, आणि या सो ते यासाठी मी आलो इथे. ओके, आणि त्याच्यानंतर मग आल्याबरोबर मी माझे कपडे वगैरे धुवून टाकले वगैरे, कटिंग वगैरे केली. येस, दाढी खूप वाढली होती काल, मी दाढी वगैरे केली. मी कधी 1 वाजता फ्री झालो मस्त. हा, आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, मी चर्नोबेलची जे मिनी सिरीज आहे HBO, वेल, मी थोडं चर्नोबेल बद्दल थोडस सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, चर्नोबेल डिझास्टर एक खूप मोठा डिझास्टर झाला. येस, इथे आता कसं आहे, आपल्याला न्यूक्लिअर डिझास्टर असं म्हणलं गेलं तर व्हॉट इज एक्झॅक्टली न्यूक्लिअर डिझास्टर. या म्हणजे समजा आपण विचार करतो न्यूक्लिअर डिझास्टर म्हणजे काय, म्हणजे एव्हरीथिंग वॉज व्हॅनिश, एव्हरीथिंग वॉज गॉन, सब एकदम एका सेकंड मध्ये सब काही खतम झालं. वेल, सब काही खतम तर होतेच, बट एका सेकंड मध्ये नाही होत. या म्हणजे कसं आहे की एक बेसिक फंडामेंटल फॅक्ट आहे मॉलिक्युल्स मध्ये, युरेनियम 235 इज रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स. या बट युरेनियम 235 हे भेटणं बहुत मुश्किल आहे. या युरेनियम 235 इज द एनरिच रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट. एनरिच म्हणजे व्हेरी प्युअर. म्हणजे जेव्हा हा युरेनियम आयसोटोप 235 च्या स्टेबल कंडिशनवर ऑर्बिट करतो तेव्हा तो एनरिच एलिमेंट असतो. या आता मी काफी केमिस्ट्री मध्ये जात नाही कारण याच्यामध्ये मग खूप सारे हे आहे ते आहे वगैरे समथिंग. मी एकदम बेसिक फॅक्ट वरून समजण्याचा इथे प्रयत्न करतो.
न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये काय असते की हे जे युरेनियम असते, युरेनियम हे ॲटम्स असतात. ओके. आणि हे कसं आहे की एक प्रकारे आपल्या अर्थवर, अर्थ नाही आपल्या सनवर फ्युजन होते. या म्हणजे 4 हायड्रोजन ॲटम मिळून एक हिलियम, आय डोंट नो समथिंग. ओके, वेल मला थोडीशी स्टडी कमी याच्याबद्दल आहे, म्हणजे आहे थोडी बहुत स्टडी, बट थोडी कमी आहे. या म्हणजे बी विसरलो मी या गोष्टीबद्दल. ओके, म्हणजे ते एक प्रकारे चेन रिएक्शन क्रिएट करते. त्याच्यामधला एक आयटम निघतो, 3 ऑक्सिजन बॉन्ड सोबत क्रिएट होतात. त्याच्यानंतर एक आयटम पुन्हा बाहेर निघतो, मग तो 3 सोबत मग पुन्हा मल्टिपल मध्ये 9, त्याच्यानंतर 27, त्याच्यानंतर 64, अशा चेन रिएक्शन क्रिएट करतो युरेनियम 235 आणि त्याच्या आसपास अराउंड हीट क्रिएट करतो. वेल, आणि हे आयोनाइज आयसोटोप्स असतात, आयोनाइज रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स. ओके, अति जास्त झालंय. या ओके, ठीक आहे, आपण एक प्रकारे फॅक्ट समजू. तर हे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आणि याच्यामध्ये गरमी बहुत जास्त असते. या आणि याच गरमीचा वापर करून पाण्याला स्टीम मध्ये कन्वर्ट करतात आणि स्टीम टर्बाईनवर आणि टर्बाईनवरून इलेक्ट्रिसिटी. ओके, सो फॅक्ट इज दॅट की युरेनियमचं नाही का, 1 ग्रॅम ऑफ युरेनियम म्हणजे तो करीब जर हायड्रो प्लांट आपण हप्ताभर चालवला तर जो आउटपुट भेटतो ना, तो आउटपुट याच्या 1 ग्रॅम युरेनियम मध्ये असते. या विचार कर, हप्ताभर एक हायड्रो प्लांट कंटिन्युअसली सुरू आहे आणि त्याच्यानंतर त्यांचं आउटपुट जे काही निघतंय व्हॅल्यू एक्स, तर या गोष्टीसाठी त्याला हप्ताभर लागला, या व्हॅल्यू एक्स साठी. बट युरेनियम पॉवर प्लांट मध्ये फक्त 1 ग्राम युरेनियमने आणि हार्डली जस्ट 14 किंवा 15 घंट्यामध्ये तेवढ्या प्रकारचं आउटपुट क्लिअर केलं जाते. त्यामुळे न्यूक्लिअर पॉवर प्लांट इज व्हेरी क्लीन असतो. या कारण याच्यामुळे कसं पोल्युशन होत नाही, कारण याच्यामध्ये इमिट काहीच होत नाही. ह्याच्यामध्ये का होणार आहे, युजली आपण कोळसा जाळतो, त्याच्यानंतर टर्बाईनवर आदळतो, तर कोळशापासून पोल्युशन क्रिएट होते. हायड्रो प्लांट मध्ये पोल्युशन क्रिएट होत नाही. या दॅट इज रिअली गुड. बट कसं आहे की हायड्रो प्लांट मध्ये जो सराउंडिंग एरिया असतो तो बहुत जास्त पाहिजे, बहुत मोठा पाहिजे. यस, आणि समटाइम्स बॅकअप साठी पण पाहिजे. म्हणजे समजा जर पाणी जर खूप जास्त आला तर त्या पाण्याला साचवून ठेवणं. हा हायड्रो प्लांट मध्ये नाही का, अजून खूप साऱ्या गोष्टी स्टेबल ठेवाव्या लागते. या समजा जर प्रेशर बहुत जास्त असलं पाण्याचं, तर तेव्हा ते कॉन्क्रीट होल्ड करू शकेल का नाही. या ओके, सो हायड्रो प्लांट मध्ये कसं आहे की पोल्युशन होत नाही, बट जो एरिया असतो ना, जो व्हॉल्यूम रिक्वायर्ड फॉर हायड्रो प्लांट इज रिअली बिग. या बट न्यूक्लिअर पॉवर प्लांट साठी इज नॉट अ बिग डील. त्याला खूप मोठी जागा लागत नाही, छोटीशी जागा, पोल्युशन काही होत नाही. पोल्युशन म्हणजे हार्डली होतेच काय, ओनली स्टीम बाहेर निघते, बाकी काही नाही. त्या स्टीमला फक्त कूल करण्यासाठी, आणि ते पोल्युशन नाही, ते स्टीम बाहेर निघणे. सो इट्स रिअली गुड युरेनियम. आणि कसं आहे की आपल्या अर्थवर युरेनियमचं जे आहे ना ते बहुत जास्त आहे. या टन्स मध्ये, आणि ते 1 ग्राम मध्ये एवढं जास्त भेटते, तर टन्स मध्ये तर विचार कर किती जास्त भेटत असेल. हा, बट प्रॉब्लेम कशी आहे, जी गोष्ट खूप जास्त इझिली आणि काफी कन्व्हिनियंटली भेटत असेल, बट तीच गोष्ट हँडल करण्याला काफी कॉस्टली असते, कॉस्टली आणि काफी कॉम्प्लिकेटेड. म्हणजे कसं आहे की हे युरेनियम जर पाण्याला स्टीम मध्ये कन्वर्ट करू शकत आहे, तर याच्यामध्ये एवढी एनर्जी आहे की तो एक प्रकारे पूर्ण ब्लास्ट करू शकतो. या तर याच्यामध्ये काफी सेफ्टी प्रोटोकॉल्स वगैरे वापरले जातात. बघ, अनदर थिंग, या तू जर विचार केला न्यूक्लिअर वगैरे समथिंग असा शब्द कोणत्या
न्यूक्लिअर मिसाईल किंवा न्यूक्लिअर बॉम्ब किंवा न्यूक्लिअर समथिंग, आपण मी असा शब्द जेव्हा ऐकतो तेव्हा आपण असा विचार करतो का न्यूक्लिअर म्हणजे बापरे किती मोठं, आणि न्यूक्लिअर बॉम्ब कुठे आदळला तर एव्हरीथिंग वॉज डिस्ट्रॉय. वेल, न्यूक्लिअर बॉम्बची ती गोष्ट करत नाही. ऑफकोर्स मी हा म्हणतोच की न्यूक्लिअर बॉम्ब जिथे कुठे आदळतो डिस्ट्रक्शन इज ऑलवेज बी हॅपन. या बस वी आर नॉट टॉकिंग अबाउट बॉम्ब्स. या इथे बॉम्ब नाही, बट इथे न्यूक्लिअर आहे. आणि न्यूक्लिअर मध्ये एक प्रॉब्लेम असते, ते म्हणजे जे तू म्हणत होता ना अगोदर, चेन रिॲक्शन. हे चेन रिॲक्शनच पहिले 3 ॲटम, त्याच्यानंतर 9 ॲटम, त्याच्यानंतर 27, त्याच्यानंतर 64, हे इन्फिनिट लेवलवर चालत राहतात. आणि याच चेन रिॲक्शनला म्हणते रेडिएशन. म्हणजे इथे एनर्जी ट्रान्सफर होत आहे बाय एअर, बाय रेडिएशन थ्रू. तो म्हणजे काय होत आहे की आसपास खूप जास्त गरमी होत आहे. नाऊ समज जर याचं बेसिक फॅक्ट किंवा फिजिकल एक्झाम्पल जे आपल्याला इझी टू अंडरस्टँड असते ते आपण समजून घेऊ. आयोनाइज रेडिएशन इज काइंड ऑफ लाईक अ रिअली डेंजरस फॉर ह्युमन हेल्थ. आयोनाइज रेडिएशन किंवा आपण म्हणू रेडिएशन युजली एक प्रकारे आयोनाइजच असते. रेडिएशन हे एक प्रकारे खूप जास्त हजार्ड्स असं म्हणलं गेलं. हे ऍक्च्युली नाही का तुमच्या बॉडी मधल्या, टिश्यू मधल्या, सेल मधल्या डीएनए सोबत खिलवाड करतो. म्हणजे त्याचा जो डीएनए स्ट्रक्चर असतो त्याचे 1-2 जे बॉन्ड्स असतात एकमेकाला लागून असतात. डीएनए स्ट्रक्चर्स म्हणजे काय, जे एक प्रकारे एक्झाम्पल असतात. डीएनए स्ट्रक्चर म्हणजे एक बेसिक फंडामेंटल फॅक्ट. म्हणजे कसं आहे, एक इमारतीचं फाउंडेशन समजून घे. आणि समजून तू इमारतीच्या फाउंडेशनलाच तू काही ना काहीतरी धक्का देऊन राहिला किंवा तोडून राहिला तर ऑफकोर्स पूर्ण इमारत पडण्याचे चान्सेस असते. सेम ह्युमन मध्ये पण एक प्रकारे समजून घे, डीएनए इज अ फाउंडेशन ऑफ ह्युमन बॉडी. तर डायरेक्ट तू तिथेच इम्पॅक्ट करतो. त्यामुळे आपल्या सेलवर, आपल्या टिश्यूवर, आपल्या ऑर्गन्सवर त्याचा अफेक्ट व्हायला तयार होतो. आणि मोस्ट ऑफ द केसेस मध्ये रेडिएशन कॉज कॅन्सर. सम ऑफ देम विल किल इट इमिजिएटली, बट काही काही लोक मरून जातात. आणि काही काही लोकांचे नाही का हे जे असते ना रेडिएशन, हे जनरेशन थ्रू जात असते. म्हणजे कसं आहे, मी त्या प्लांट मध्ये काम करताय, मी रेडिएशन मध्ये हे झालो, इन्फेक्टेड झालो, मी दवाखान्यात गेलो, माझ्यावर इलाज करण्यात आला, माझा इलाज करण्यात आला, मी 5 वर्ष कसा तरी जगलो, मला कॅन्सर झाला आणि मी मेलो. ओके, ड्युरिंग दॅट फॅक्ट की या 5 वर्षामध्ये मी ठीक होतो असं नाही, बट थोडासा बिमार पण होतो. बट मी लग्न केलं. ओके, आहे एका वाईफ सोबत मी मुलगा बनवण्याचा प्रयत्न केला. ओके, याच्यामध्ये काय होते की माझ्या वाईफला कॅन्सर होत नाही, बट जो माझा मुलगा राहील त्याला कॅन्सर होईल. मग तो मुलगा तो ऍट द एज ऑफ 30 पर्यंत जगेल, तो पण लग्न करेल. ओके, त्याचा मुलगा जो येईल तो पण एक प्रकारे इन्फेक्टेडच निघेल. ते हे जे नाही का जनरेशन टू जनरेशन चालत जाते. ओके, तर मी हे जे एवढं काही सांगितलं याचं मिनिंग काय, याचं चर्नोबिलशी काय रिलेट करते. चर्नोबिल मध्ये एक डिझास्टर झाला होता. न्यूक्लिअर पॉवर प्लांट पूर्ण एकदम विस्फोट झाला तिथे. रेडिएशन पूर्ण हवेत पसरलं. चर्नोबिल मध्ये राहणारे लोक प्रिप्रियात इथे करीब 27,000 लोक राहत होते आणि हे 27,000 लोक याच्याशी इन्फेक्टेड झाले. आता या न्यूक्लिअर डिझास्टर मध्ये मेले किती लोक? 27, सॉरी
हार्डली 50 लोक मेले. जास्त खूप जास्त जण मेले असं नाही, 50 लोक मेले. बट याचे जे इन्फेक्टेड लोक आहे आणि इन्फेक्टेड लोक हे आत्ताही पर्यंत आहे, ते इन्फेक्टेड लोक 5 लाख आहे. 5 लाख लोक तिथे इन्फेक्टेड झाले त्या रेडिएशननी. आणि हे 5 लाख लोक काउंटिंग आहे. या म्हणजे तिथले लोक मुलगा तयार करतात, त्यांचा मुलगाचा एक प्रकारे तोही इन्फेक्टेड राहतो, मुलाचा मुलगा तोही इन्फेक्टेड राहतो. सो ते चालूच आहे ते. सो इट इज रिअली बिग डिझास्टर. सो आपण असा विचार करतो की न्यूक्लिअर डिझास्टर आहे आणि हे झालं, हे खूप बेकार झालं. या तर आपण असा विचार करतो की खूप क्रिटिकल कंडिशनवर अशी स्टेज आली असेल, त्यामुळे आपण हे असं झालं. या कारण एक न्यूक्लिअर पॉवर प्लांट म्हणलं त्याच्यामध्ये बहुत सारे सेफ्टी फीचर्स राहतात. या आणि इथे डिस्ट्रक्शन होत आहे म्हणजे खूप क्रिटिकल कंडिशनवर अशा प्रमाणे काही ना काहीतरी गोष्टी झाली आहे. बट समज जर नाही का कोणती गोष्ट बर्बाद करायची असेल ना, तर आपण त्याला बर्बाद करूनच शकतो. यासाठी आपल्याला काय असे फारशा गोष्टीची गरज नसते. राईट? म्हणजे की समज जर आपल्याला माहित आहे की ही गोष्ट केल्यानं या प्लांटचं डिस्ट्रक्शन होऊ शकते, हे गोष्ट केल्याने, तर समजा जर तीच गोष्ट आपण बार बार केली तर ते डिझास्टर मध्ये कन्वर्ट होते. आणि त्यालाच न्यूक्लिअर सोबत आपण कनेक्ट केलं तर तो शब्द होतो न्यूक्लिअर डिझास्टर. आता मी या चर्नोबिल मध्ये खूप आतमध्ये जात नाही. एक रिअल स्टोरी वर याच्यावर एक वेब सिरीज बनवली जे की बहुत जबरदस्त आहे. IMDb रेटिंग मध्ये याला 9.8 ना, या 9.8 रेटिंग्स आहे. यस. सो मला वाटलं की आपण बघावं. सो आज मी डाउनलोड केली काल आणि आज बघितलं. आय जस्ट फील रिअली सॅड. या कारण कसं आहे की हे एवढं मोठं डिझास्टर होऊ शकत नव्हतं जर आपण त्यावेळेस थोडस सेफ्टी प्रोटोकॉल्स आपण इम्प्लिमेंट केल्या असत्या तर अशा प्रकारचे जे डिझास्टर साठी आपण कॉशियस झालो असतो किंवा तो डिझास्टर टळला असता. बट कधी कधी नाही का, समजा जर घोडा बरोबर चालतो, समजा त्या घोड्याला गधा चालवत असेल ना, तर घोडा गध्यासारखं चालतो. असंच आहे माणसाचं. माणूस बरोबर चालतो, बट माणसाला गध्याचं एक प्रकारे ज्ञान असेल ना, तर तो गध्यासारखं चालतो. इट्स समथिंग लाईक दॅट. बरोबर. Well, I'm really sad that this thing was happened. आणि सॅड आणि एक प्रकारे थोडस हे आहे की मला या फिल्म मधून, मला या वेब सिरीज मधून का शिकायला भेटते. व्हॉट I just take precaution what is related to nuclear power plant. Okay. Another thing is that ki I don't know. राईट नाव मी अशा पोझिशनवर आहे का जिथे फक्त मी सॅडनेस एक्सप्रेस करू शकतो, बाकी तर असं काही नाही.
Enough about Chernobyl. Yeah, I just feel really glad I put the post on the Instagram. हार्डली 2 लाईक भेटले. एकाने तर कमेंट पण केली, कोणी स्नेहलनी, की काय म्हणतो तो, व्हॉट इज द मीनिंग ऑफ चर्नोबिल? दिस इज अ घोस्ट सिटी इन युक्रेन, educated during the accident happen on this world have a different meaning. Dude, तेरे को पता है ना क्यों? आता मी याला काय म्हणणार, मला काही कळत नाही. म्हणजे व्हॉट इज द मीनिंग ऑफ चर्नोबिल म्हणत आहे. लेट मी फिनिश द आर्टिफॅक्ट एपिसोड, देन आय कमेंट बॅक करेन. ओके, या काल मी हॅड इनफ टाइम स्पेंड केला मित्रांसोबत, या आणि बहुत दिवसांनी बहुत खुलून बोललो कोणासोबत तरी. काल कसं झालं की ऍक्च्युली या म्हणजे शुक्रवारी ठरवलं होतं की दारू घ्यायचं, या बियर आणायची. तो मी यावेळेस बियर आणली, यांनी पैसे दिले, मी माझ्या यांनी पण आणलं नाही. यस. आणि वाड्यावर गेलो होतो मस्त. ओके, वाड्यावर गेलो संध्याकाळी, कसं आपलं दुले वगैरे टाकली, गाद्या टाकल्या, मी, बादल, पिंटी, वैभव. ओके, आणि त्याच्यानंतर विकी भाऊ. आणि वन ऑफ द थिंग दॅट मला असं सांगायचं आहे की या लोकांसाठी एक मुलगी त्यांच्या लाईफ मध्ये येणं किती इम्पॉर्टंट वाटते बे यार. किती इम्पॉर्टंट वाटते या लोकांना. जस्ट काइंड ऑफ लाईक त्यांच्यासाठी गोल असतो, मला समजत नाही. म्हणजे त्यांच्या लाईफ मध्ये एक मुलगी येणं, त्यांच्यासोबत सेक्स करणं, आय डोंट नो, यांच्यासाठी फक्त हाच एक गोल आहे. हा, ते ऑल द टाइम हाच विचार करतात. ते फक्त विचार करतात की मला जॉब पाहिजे फॉर दी बेसिक सॅटिस्फॅक्शन नीड, लाईक राहण्यासाठी घर, खाण्यासाठी जेवण, यासाठी लागतो पैसा. पैसा मला भेटेल कुठून? जॉब वरून. दॅट्स इट, बस. यांना काहीच लाईफ मध्ये काहीच एक्सपेक्टेशन नाही. मी खरंच अजीब वाटतं यार. म्हणजे समथिंग लाईक मला पण असं वाटतं का मीच त्याला डिफरंट आहे यार. आणि या लोकांना मुलींबद्दल इतकं आकर्षण आहे, आणि ह्या मुलांना मुलीबद्दल एवढं अट्रॅक्शन आहे. एकदम कसे विचार करतात बे लोक यार. मी कसं आय डिडंट थिंक अबाउट दॅट सो मच. या मी फारसा असा प्रत्येक जण तुझ्यासारखे विचार करत नाही. प्रत्येक जणांचा वे ऑफ एक्सपिरियन्स, वे ऑफ परसेप्शन वॉज डिफरंट. या प्रत्येक जण दुनियाला एक वेगळ्या नजरेने पाहतात. ओके, तू दुसऱ्या नजरेने पाहते, ते लोक दुसऱ्या नजरेने पाहतात. त्यांच्यासाठी त्यांच्या लाईफ मध्ये एक बेसिक जॉब आणि एक सॅटिस्फॅक्टरी नीड, या जे त्यांची वाईफ क्रिएट करू शकते. दॅट्स इट. या त्यांना त्याच गोष्टीची गरज आहे आणि त्यांना त्याच गोष्टी भेटेल, राईट. आपल्याला समथिंग रिअली मच मोर वी वॉन्ट. त्यामुळे मी फारसा असं वाईफ बद्दल ना सेक्स बद्दल फारसा विचार करत नाही. आय डू लाईक सेक्स. हा, आय नेव्हर डिड दिस थिंग, कधी अजूनपर्यंत केलं नाही. बट तुला वाटते तू कोणा मुलीसोबत सेक्स करू शकते? डेफिनेटली यस, ऑफकोर्स. या डेफिनेटली करीन ना मी. बट कसं आहे की मी ज्या नजरेने लोकांकडे पाहतो, तो नजरिया मी माझ्या स्वतःच्या मनात ठेवला होता. मी कधी लोकांना असं फारसं सांगितलं नाही. मी तर कालच्या ज्या डीप डिस्कशन मध्ये तो फॅक्ट निघाला माझ्याबद्दल की हाऊ आय लुक टू द पीपल, म्हणजे मी लोकांना जज कसा करतो. सो म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय, म्हणजे मी सरळ डायरेक्ट असं सांगायला तर नाही पाहिजे, बट लेट्स डू दिस. या
लेट्स फेस दिस फॅक्ट. आपण हे करू, आपण स्वतःला एक प्रकारे अंडरस्टँड करू या गोष्टीबद्दल, स्वतःलाच एक प्रकारे समजण्याचा प्रयत्न करू. ओके, लेट्स डू दिस. ओके, सुरुवात कुठून झाली? सुरुवात झाली करीब 1-1.5 वर्ष अगोदर. या सुरुवात म्हणजे कंटिन्यू सुरुवात झाली आणि तेव्हापासून आताही सुरुवात आहे असं नाही. या जेव्हा रावल्याची ट्रेनिंग सुरू होती इथे वर्धेमध्ये, तर असं त्याला सुट्टी वगैरे भेटायची तर तो याचा इथे. आम्ही ठरवलं होतं एकदा असं बिअर वगैरे घ्यायची. ओके, तेव्हा वाड्यावरच होतो, मोठे वडील वगैरे नव्हते. तर मग रावल्या होता, मी होतो, वैभ्या, बादल, पिंटी आणि विशाल मे बी नव्हता तेव्हा, चालला गेला होता. ओके, तर आम्ही होतो 5-7 जण. ओके, आणि रावल्यानं कसं, आता रावल्याचं कसं हार्डली ब्रेकअप झालं होतं. ओके, मी आता रावल्याबद्दल जास्त सांगत नाही. ओके, सो रावल्या कसं म्हणजे आपलं एकदम हसवून टाकण्यासाठी एक प्रकारे बहुत जबरदस्त एक्झाम्पल होता. या तर रावल्याने सुरू केलं त्याच्या हेपण्याच्या गोष्टी. यार म्हणजे कसं मलाही सांगण्यासाठी काफी अजीबच वाटते, बट या त्या मोमेंट मध्ये तो हेपण्याच्या गोष्टी वॉज काइंड ऑफ लाईक हसू हसू पागल होऊन जायचं त्या गोष्टीच होते. ओके, सो राहुल. ओके, सो रावल्या आलं होतं आणि त्यांनी सुरू केलं त्याच्या हेपण्याच्या गोष्टी. त्यांनी कोणाकोणासोबत हेपलं, कसं हेपलं, काय हेपलं वगैरे वगैरे. या त्याच्यामध्ये एक शब्द कॉमन होता की ज्याच्यासोबत हेपलं त्याचं नाव होतं निकिता. ओके, डोंट बी सो जजमेंटल. ओके, निकिता वॉज कॅरेक्टर आय डिडंट नो अबाउट हर. मला त्या मुलीबद्दल काहीच माहित नाही. ओके, मला फक्त तिचं नाव रावल्याचे हेपण्यात होतं फक्त, बाकी कोणा त्या मुलीबद्दल काहीच माहित नाही. ओके, आफ्टर दॅट राहुल इज काइंड ऑफ लाईक अ सिरियस अबाउट हर. त्या मुलीबद्दल तो सिरियस झाला आणि त्यांनी ग्रुपमध्ये तिला ऍड केलं किंवा इन्व्हाइट केलं, ऑल दिस थिंग्स. ओके, बट कसं आहे की राहुल्याने जे काही म्हणलं निकिताबद्दल नाही, बट राहुल्याने जे काही निकिता सोबत केलं समथिंग वगैरे, तर माझ्यामध्ये नाही काय निकिताची एक अजीबसी इमेज बनली. या तेव्हा जेव्हा मी ओळखत नव्हतो तेव्हा. ओके, आता मी ओळखतच नाही असं फारसं, मी फक्त बघितलंय तिला, दॅट्स इट. मी आताही नंबरचा सेव्ह केला नाही. या व्हाय, बिकॉज या कारण कसं आहे की माझ्यामध्ये बहुत बेकार इमेज तिच्याबद्दल पैदा झाली आहे. या आणि ही इमेज बनवली कोणी? ही राहुलने बनवली. या आता ही जी बेकार इमेज आहे ना, ही तिच्या चांगल्या चेहऱ्यामागे चिपकवली आहे. ती दिसायला सुंदर आहे, समथिंग लाईक, बट जेव्हा ती चेहरा पलटते ना, तर मला तोच चेहरा दिसतो जो राहुल्यांनी डिस्क्राईब केला होता, जो की बहुत बेकार होता. या आणि जो की एक रिअल फॅक्ट आहे. आणि तो चेहरा मी विसरू शकून नाही राहिलो. असं नाही का विसरू शकून नाही राहिलो, समथिंग लाईक दॅट, की असं की जेव्हा तो कॅरेक्टर पाहतो ना मी, निकिता नावाचा जो काही कॅरेक्टर मी पाहतो, तर तेव्हा मला असं वाटते की जस्ट कीप द डिस्टन्स फ्रॉम हर. या कारण राहुल्याने असं सांगितलं जे त्याला नाही सांगायला पाहिजे होतं, बट अनफॉर्च्युनेटली त्यांनी ते सांगितलं. तर कसं आहे की मला थोडंसं एक प्रकारे बेकार वाटतंय की मी का ते ऐकलं. ओके, बट अनफॉर्च्युनेटली तो हसण्याचा मोमेंट होता वगैरे वगैरे, तेव्हा मला असं फारसं काही माहित नव्हतं निकिताबद्दल ना, मला असं फ्युचर प्रिडिक्शन नव्हतं का ती समोरहून ग्रुपवर जॉईन वगैरे होणार आहे वगैरे समथिंग. ओके, या तर हाच पॉइंट एक प्रकारे कालच्या टॉपिक मध्ये डिस्कस झाला की मी निकिताकडे कोणत्या नजरेने पाहतो. तर मी असं सांगितलं माझ्या मनाबद्दल की असं असं राहुल्याने असं झालं होतं. तर राहुल्याने जे सांगितलेली जी इमेज आहे ती माझ्या डोक्यात छापली गेली निकिताबद्दल. तर त्यामुळे मी कसं निकिताला बहुत बेकार नजरेने पाहतो. तर बेकार नजरेने पाहतो म्हणजे समथिंग लाईक दॅट, की असं नाही आलं बरोबर हा वगैरे, नो नो नो, म्हणजे असं लाईक असं वाटते की जस्ट कीप द डिस्टन्स. या मला असं फारसं मला डिस्क्राईब नाही करायचं की मी तिला कोणत्या नजरेने पाहतो. आय जस्ट डोंट वॉन्ट टू लुक ॲट हर. मला नाही पाहायचंय, या मला नाही सांगायचं. या ऑफकोर्स मला नाही पाहायचंय, नाही सांगायचंय आणि मला त्याच्याकडे नाही पाहायचं. या दॅट्स इट. आय जस्ट कीप द डिस्टन्स अवे फ्रॉम हर.
मला फक्त दूर ठेव त्यापासून. दॅट्स इट. तर हाच टॉपिक डिस्कस करण्यात आला. तर राहुल, पिंट्या आणि बादल आणि वैभव, पिंटी आणि बादल यांनी सांगितलं की असं नाही आहे, ती मुलगी चांगली आहे वगैरे वगैरे, आणि तुझी मेंटॅलिटी खराब आहे, समथिंग समथिंग लाईक दॅट. सो आय न्यू दॅट. या मग ते म्हणे तू चेंज कर म्हणे. सो आय डेफिनेटली डू दॅट. ऑफकोर्स मी करीन चेंज. या आतापासून चेंज करणं, हो करीन ना. दॅट्स इट. येस, थोडा वेळ लागतो या समथिंग या गोष्टीसाठी, काय एकदम अचानकपणे. आणि कसं आहे की बरं जाऊ दे ना, का फारसा विचार करता या गोष्टी क्लिअर करणार तू. मग क्लिअर केलाय ना, आत्ताच क्लिअर केलं ना आता आपण. ओके, हे एक फॅक्ट आहे जे बहुत बेकार फॅक्ट आहे, जे तुझ्या डोक्यामध्ये रुजलाय. ओके ओके, नेक्स्ट टाइम असं कधी होईल तर तू नेहमी चांगल्या विचाराने तिच्यासोबत बोलशील. जर ती समोरून बोलली तर यू डोंट ट्राय टू टॉक टू हर. ओके ओके. अनदर थिंग इज दॅट की तू तुझ्या माइंडला क्लिअर ठेवशील का ही इमेज पुन्हा वापस नाही आली पाहिजे जे राहुलने डिस्क्राईब केली होती. ओके ओके, दॅट्स इट. पॉइंट इज क्लिअर, माय इज क्लिअर, फाईन. ओके ओके. सो काल एवढंच झालं. दॅट्स इट. असं काय फारसं काय नाही. आज संडे आणि आज मी दिवसभर घरीच होतो. ऍक्च्युली काल रात्री जेवढं काही आपण बोललो, तर त्यामुळे मी काल रात्री आम्ही किती वेळपर्यंत बोललो ऍक्च्युली सांगू, मी रेकॉर्ड पण केलंय. डीप कन्व्हर्सेशन नावाचे, डीप कन्व्हर्सेशन 29 सप्टेंबर 2019 नावाचं एक ऑडिओ फाईल आहे. ती ऑडिओ फाईल वन ऑफ दी हायेस्ट लेंथ वाली ऑडिओ फाईल आहे जी आजपर्यंत रेकॉर्ड झाली आहे आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये. आणि ही अजून पण जास्त रेकॉर्ड होऊ शकत होतं, बट या सॉफ्टवेअरचा एक प्रकारे प्रॉब्लेम आहे की हा 3 घंटे 23 मिनिटापर्यंतची मॅक्सिमम रेकॉर्डिंग हे आहे. मग त्याच्यानंतर दुसरी फाईल सुरू होते. यस, म्हणजे 3 घंटे 23 मिनिट कंटिन्यू याच्यामध्ये रेकॉर्डिंग झाली आहे. लिटरली वन ऑफ दी लार्जेस्ट रेकॉर्डिंग फाईल आहे ही. लार्जेस्ट म्हणजे हो, लार्जेस्ट म्हणतो. आणि काल रात्री आम्ही किती बोललो बे, किती बोललो. इट जस्ट वे, म्हणजे असं डिस्कशन कधी झालंच नाही यार. यस, म्हणजे बहुत सालों बाद ऐसे कुछ डिस्कशन हुआ है तो बहुत जबरदस्त वाटलं यार. इट वॉज रियली रियली. प्लीज यार, मैं बोल या रियली सॉरी. आता मी समज, ठीक आहे ना. लिसन, so one thing की चुप रहे.